श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीपासून देव झोपतात असं आपण आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे, ते ऐकत आलं आहे. परंतु देव झोपतात म्हणजे काय, त्याला काय आध्यात्मिक कारण आहे का, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. देवशयनी एकादशीपासून चतुर्मास चालू होतो. आपण झोपतो का, तर आपल्याला आपल्या शरीराला ही विश्रांतीची गरज असते, म्हणून आपण हे झोपत असतो. तसंच हिंदू धर्मात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. ती एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते योगनिद्रेत जातात. या दिवसापासून 4 महिने हे देव झोपत असतात. तर याच दिवसाला आपण देवशयनी एकादशी असंही म्हणतात. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या पलंगावरती योगनिद्रेत जातात. या अवस्थेला देवशयनी असं म्हणतात. ही देवांची विश्रांती ही शारीरिक नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी भगवान योगनिद्रेत जातात त्यावेळी या सृष्टीचं संतुलन हे 4 महिने थांबतं, म्हणजे कमी होतं. तर हे 4 महिने सृष्टीचं संचलन हे देवाचे देव महादेव यांच्या कुटुंबावरती असतं. म्हणूनच या 4 महिन्यात आपण पाहतो की श्रावण सोमवार हा महादेवांचा असतो, नंतर देवीचे वार, नंतर कार्तिक महिना. हे म्हणजे 4 महिने आपण हे संतुलन देवादिदेव महादेव यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येतो आणि भगवान विष्णू योगनिद्रेत हे जात असतात. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्याच्या कालावधीलाच आपण चातुर्मास असं म्हणतो. देव झोपल्यानंतर या सृष्टीचं संतुलन कमी होतं. त्यामुळे या 4 महिन्याच्या काळात विवाह, गृहप्रवेश, शुभकार्य इत्यादी कार्य करत नाहीत. हा चतुर्मासाचा काळ साधनेसाठी, उपासनेसाठी खूप महत्त्वाचा असतो. या 4 महिन्यात आपण जप, तप इत्यादी नक्कीच करा, त्याचं खूप महत्त्व आहे. तर आता चातुर्मासाचं महत्त्व काय ते आपण पाहूया. या 4 महिन्याच्या काळात पृथ्वीवर सत्वगुण वाढलेले असतात. त्यामुळे साधकासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे असतात. या काळामध्ये ब्रह्मचारी, संन्यासी, भक्त नवीन काहीतरी शिकत असतात. म्हणजे नवीन ते व्रत आणि संकल्प हे घेत असतात. जसे की ते मौन व्रताचे पालन करतात. काही भक्त, काही संन्यासी हे कांदा लसूण विरहित जेवण ह्या चतुर्मासामध्ये पाळत असतात. विशेष म्हणजे पंढरपूरची वारीसुद्धा या चतुर्मासातच येते. लाखो भाविक वारकरी पंढरपूरला पायी जातात आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक हे होत असतात आणि ते आपल्या जन्ममरण्याच्या फेऱ्यातून सुद्धा सुटत असतात. संत तुकाराम महाराज ह्यांनी पंढरपूरच्या वारी, त्यांनी पंढरपूरच्या विठोबाकडून साक्षात ज्ञान मिळवलं असं सुद्धा सांगितलं जातं. या दिवशी देव झोपतात, म्हणूनच आपण जागं राहणं खूप गरजेचं आहे. आपण जागं राहणं म्हणजे काय, तर जागं म्हणजे आपल्या मनातील अहंकार सोडून द्यायचा असतो. आपली वाणी चांगली ठेवायची असते. आपलं आत्मज्ञान म्हणजे आपलं अंतःकरण हे शुद्ध करायचं असतं. ह्या काळात तुम्ही हरिपाठ, गीता वाचन, भगवंताचं नामस्मरण करणं खूप असं महत्त्वाचं मानलं जातं. विशेष म्हणजे या काळात सात्विक आहार करायचा असतो. सात्विक आहार केल्यानं आपलं मनोबल नक्कीच वाढतं. याला वैज्ञानिक कारण काय आहे का, चतुर्मासात सात्विक आहारच का करावा असं म्हणतात की चतुर्मास तुम्ही पाळा. मग का पाळायचा बरं, तर चतुर्मास म्हणजे काय, तर आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ हा पावसाळ्याचा असल्यामुळं पावसाळ्यामध्ये कसं बाहेरच्या वातावरणात खूप असं ओलावा असतो. त्यामुळं हा काळ मानवाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी कमी असतो. म्हणजे या काळात मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणूनच आपण या काळात सात्विक आहार ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर सात्विक आहार ठेवला तर तुमचं मन आणि शरीर यांचा समतोल राहतो. त्यामुळंच आपल्याला चतुर्मास हा पाळायला पूर्वजांनी सांगितलं आहे. चतुर्मासात हा कार्तिक एकादशीला संपतो. म्हणजे कार्तिक एकादशी झाली की तुळशीच्या विवाहापासून आपण सर्व देवकार्य हे करत असतो. म्हणूनच पूर्वीचे लोक बघा ना, तुळशीचा विवाह झाला की आपल्या घरात शुभ कार्य हे करायचे. त्याच्या मागं हेच कारण होतं की चतुर्मास संपल्यानंतरच शुभ कार्य हे करत असतात. कारण भगवान विष्णूची शुभ कार्यासाठी आपल्याला भगवान विष्णूच्या आशीर्वादाची गरज असते. परंतु त्या काळात ते योगनिद्रेत असतात. म्हणून त्या 4 महिन्यात आपण हे शुभ कार्य हे करत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. भगवंताची भक्ती तुम्ही या काळात नक्कीच करा.
तुमचा अहंकार सोडा आणि तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा। या महिन्यात आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी म्हणजे ह्या 4 महिन्यात जेवढे काही एकादशी येतील तेवढ्या एकादशीचं व्रत तुम्ही नक्कीच करा, कारण जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याचा हा एकमेव सोपा मार्ग आहे, तो आपल्याला संतांनी सांगितला आहे। त्यामुळं हा मार्ग तुम्ही चुकवू नका। तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर या 4 महिन्यातील काळातील एकादशी पकडण्याचा आणि त्यांचे व्रत करण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा। हा काळ तुम्ही नामस्मरणाने पूजा अर्चनाने नक्कीच घालवा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।